खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा शेतकरी बांधवांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु इथून पुढे शेतकरी बांधवांना तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि नमोच्या 10व्या हप्त्याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोच्या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, प्रत्येक 4 महिन्यानंतर तुम्हाला नमोचा हप्ता मिळत असतो, परंतु आता 4 महिने उलटून भरपूर दिवस उलटलेले होते तरी पण तुम्हाला नमोचा 9वा हप्ता मिळालेला नव्हता आणि आता नमोच्या 10व्या हप्त्याची तारीख जवळ आलेले होते। म्हणजेच विचार करायला गेलं तर भरपूर उशिरा तुम्हाला हे पैसे आता दिले जात आहेत, परंतु शेतकरी बांधवांना उशिरा पैसे देत असल्यामुळे मागचा नमोचा 9वा हप्ता आणि चालू नमोचा 10वा हप्ता एकत्रितपणे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 23 हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला होता। आता तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता कधी सोडतील याची वाट पाहत होतात, परंतु शेतकरी बांधवांना इथून पुढे तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याची आणि नमोच्या 10व्या हप्त्याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। अखेर शेतकरी बांधवांची नमोच्या 9व्या आणि नमोच्या 10व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर आता आपण बघून घेऊयात की आज ज्या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये नमोचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे 4,000 रुपये जमा सुद्धा होऊन जातील। आता बघा शेतकरी बांधवांना, मागच्या 2 दिवसांपूर्वी तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता आणि नमोचा 10वा हप्ता असा एकत्रितपणे दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये जमा करण्यासाठी निधीला मंजुरी दिलेली होते। हा निधी बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता। आता बँकांच्या माध्यमातून डीबीटीच्या अंतर्गत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याची आणि नमोच्या 10व्या हप्त्याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसानचा 23 हप्ता जमा करण्यात आलेला होता, त्यामुळे शेतकरी बांधव आता आतुरतेने नमोच्या हप्त्यांची वाट पाहत होते। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच 15 दिवसांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे त्यांचा हप्ता जमा करत असतात, परंतु पंतप्रधान मोदी साहेब यांनी हप्ता सोडून आता भरपूर दिवस उलटलेले होते तरी पण फडणवीस साहेबांनी हप्ता न सोडल्यामुळे शेतकरी बांधव सरकारवरती नाराज झालेले होते। तर हीच नाराजी दूर करण्यासाठी आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। कारण शेतकरी बांधवांना आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये जर शेतकरी बांधवांना पैसे दिले तर शेतकरी बांधव खुश होतील, कारण भरपूर दिवस आता संपून गेलेले होते। यापुढे शेतकरी बांधव आता वाट पाहण्याच्या तयारीत नाही। आता बघा शेतकरी बांधवांना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज ज्या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये हे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तर ते 12 जिल्हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्यात, परंतु शेतकरी बांधवांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे सोडले जात असतात आणि शेतकरी बांधवांना
एका दिवसाला डीबीटीची लिमिट हे कमीत कमी असते। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आज 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, उद्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये असे 3 दिवसांमध्ये हे पैसे आता जमा केले जात आहेत। अखेर शेतकरी बांधवांनो, तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याची आणि नमोच्या 10व्या हप्त्याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। अखेर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहून घेऊयात। म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये नमोचे 2 हप्ते जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे तेच आता आपण पाहून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, याच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये नमोचे 8 हप्ते जमा झालेले आहेत। म्हणजेच प्रत्येक शेतकरी बांधवाला राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या अगोदर 16,000 रुपये मिळालेले आहेत। आता शेतकरी बांधव 9व्या हप्त्याची आणि 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, तर अखेर शेतकरी बांधवांनो, आता तुमचे 9व्या हप्त्याची आणि 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। तुमच्या खात्यामध्ये आता डीबीटीच्या अंतर्गत 4,000 रुपये जमा केले जात आहेत। अखेर शेतकरी बांधवांना तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, नमोच्या 9व्या हप्त्यासाठी आणि नमोच्या 10व्या हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून 4 पात्रता लावलेले आहेत। राज्यातील जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्या शेतकरी बांधवांची नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। परंतु शेतकरी बांधवांना, जर तुम्ही या प्रमुख 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत नसाल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपणार नाही। तुम्हाला यापुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत तर या 4 पात्रता आपण पाहणार आहोत। परंतु या 4 पात्रता पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना, तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजे, तर ती कामे कोणकोणती आहेत हे सुद्धा आता आपण पाहून घेऊयात। बघा, पहिलं काम म्हणजे शेतकरी बांधवांना, तुम्ही तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे आणि तुम्ही फार्मर ID कार्ड म्हणजेच विशिष्ट ओळखपत्र, शेतकरी ओळखपत्र काढलेलं असायला पाहिजे। राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी हे महत्त्वाची 2 कामे केलेली असतील त्या शेतकरी बांधवांची नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जात आहे। आता बघा शेतकरी बांधवांना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे जमा होतील, या तारखेपर्यंत पैसे येतील, तर अशा प्रकारच्या बातम्या मागच्या काही दिवसांपासून फिरत होत्या। परंतु शेतकरी बांधवांनो, इथून पुढे अशा प्रकारच्या बातम्या फिरणार नाहीत, कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। अखेर शेतकरी बांधवांना, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय होणार नाही। जे शेतकरी बांधव गरजू आहेत, जे शेतकरी बांधव खरोखर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, त्या शेतकरी बांधवांची आता नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। परंतु जे शेतकरी बांधव गरजू नसतील, जे शेतकरी बांधव खरोखर लाभार्थी नसतील, तर त्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपवण्यात येत नाही। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आता पाहायची आहे। आता बघा शेतकरी बांधवांना, सर्वात महत्त्वाची गोष्ट, जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना, आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला होता। तो निर्णय म्हणजे शेतकरी बांधव नमोच्या 9व्या हप्त्याची
हप्त्याची आणि नमोच्या 10व्या हप्त्याची भरपूर दिवसांपासून वाट पाहत होते, परंतु शेतकरी बांधवांनो अखेर तुमची नमोच्या 9व्या हप्त्याची आणि नमोच्या 10व्या हप्त्याची आजपासून प्रतीक्षा संपत आहे, कारण डीबीटीच्या अंतर्गत हे पैसे आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। अखेर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण सर्वात अगोदर पात्रता बघून घेऊया। जर तुम्हाला वाटत असेल की नमोचा 9वा हप्ता आणि नमोचा 10वा हप्ता असे दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये जमा झाले पाहिजेत, तर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरायला पाहिजेत। पहिली पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे। दुसरी पात्रता तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। पुढची पात्रता तुमच्या घरातील सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुमचे खऱ्या अर्थाने नमोच्या 9व्या हप्त्याची आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण पात्रता पाहिलेल्या आहेत। आता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहणार आहोत। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, ज्या शेतकरी बांधवांचं बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल, त्या शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळत आहे आणि त्या शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने नमोच्या 9व्या हप्त्याची आणि 10व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांना नमोचा 9वा हप्ता आणि नमोचा 10वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 3,700 अधिक 3,700 म्हणजे 7,200 कोटींचे निधीला मंजुरी देण्यात आलेली होते। हा 7,200 कोटींचा निधी या प्रमुख 10 बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता। आता या 10 बँकांच्या माध्यमातून डीबीटीच्या अंतर्गत हे पैसे 12 जिल्ह्यामध्ये आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल आणि तुमचं बँक खाता या प्रमुख 10 बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुमची खऱ्या अर्थाने नमोच्या 9व्या हप्त्याची आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपवून जात आहे। इथून पुढे तुम्हाला या दोन्ही हप्त्यांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो कोणकोणत्या बँकांमध्ये आज पैसे सोडले जात आहेत, तर बघा ज्या शेतकरी बांधवांचं बँक खाता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल म्हणजेच SBI बँक, तिलाच भारतीय स्टेट बँक म्हणतात। यानंतर ज्या शेतकऱ्यांचं बँक खाता पोस्टामध्ये असेल, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, ICICI बँक, HDFC बँक अशा बँकेमध्ये ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं असेल तर अशा शेतकरी बांधवांचे नमोच्या 9व्या हप्त्याची आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपवून जात आहे। आता आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया, परंतु शेतकरी बांधवांना जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत। जसं की उदाहरणार्थ बघा तुम्ही तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक केलेले असायला पाहिजे। यासोबत तुम्ही शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजेच फार्मर ID कार्ड हे कागदपत्र काढलेलं असायला पाहिजे। जर तुम्ही अशी महत्त्वाची 2 कामे केलेली असतील आणि जर तुमचा जिल्हा आजच्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमचे नमोच्या 9व्या हप्त्याची 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। अन्यथा जर तुम्ही कामे केलेली नसतील तर तुमची प्रतीक्षा संपणार नाही। तर बघा ही झाली कामे। आता तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी सांगत आहे। तर बघा यामध्ये सर्वात अगोदर परभणी जिल्हा आहे। परभणी जिल्ह्यामधील जेवढे पण शेतकरी बांधव नमोच्या 9व्या 10व्या हप्त्याची वाट पाहत असतील त्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येणार आहे। बघा परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधव, बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधव, यवतमाळ जिल्हा असेल, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यवतमाळ जिल्हा असेल, यासोबत वरच्या साईडचा नंदुरबार जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे। तर अशा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर नमोचे 2 हप्ते आता सोडले जाणार आहेत। बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून PM चा 23 हप्ता जमा करण्यात आलेला होता। आता शेतकरी बांधवांना नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती। तर अखेर शेतकरी बांधवांना तुमचे नमोच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जे शेतकरी बांधव गरजू आहेत, जे शेतकरी बांधव खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत
आहे, तर अशा शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळून जात आहे आणि अशा शेतकरी बांधवांची आता नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि 10व्या हप्त्याची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. बघा, लवकरच शासन निर्णय म्हणजे GR काढण्यात येणार आहे. GR काढल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. तोपर्यंत आधार कार्ड बँकेला लिंक करा, फार्मर ID म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढून ठेवायचं आहे, लवकर पैसे येतील.